सो तुम्ही इथे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा क्रीम प्रिपेअर करणार आहोत। हा क्रीम तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील, बारीक रेषा असतील किंवा सुरकुत्या असतील ते तर दूर करणारच आहे। त्याबरोबरच चेहऱ्यावरती जर वांगाचे डाग असतील, काळे डाग असतील, पिगमेंटेशन असेल किंवा डार्क स्पॉट्स असतील तर ते सुद्धा दूर करणार आहे। त्याबरोबरच हा क्रीम तुमच्या चेहऱ्यावरील जो काही ड्रायनेस असेल, डलनेस असेल ते दूर करून तुमची स्किन सॉफ्ट, सपल, ग्लोईंग आणि ब्राइटन बनवण्यास नक्कीच मदत करणार आहे। जर तुमच्याही चेहऱ्यावरती काळे डाग असतील, पिगमेंटेशन असेल किंवा वांगाचे डाग असतील किंवा अकाली जर तुमच्या चेहऱ्यावरती बारीक रेषा किंवा सुरकुत्या जर दिसत असतील तर ही क्रीम तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हे क्रीम बनवण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे आणि ही क्रीम कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जर तुम्ही मार्केटमधली कोणती अँटी एजिंग क्रीम पाहिलात तर त्याची किंमत ही 500 ते 1000च्या वरच तुम्हाला मिळणार आहे। पण आज जो आपण हा क्रीम बनवणार आहोत तो अगदी 40 ते 50 रुपयामध्ये तुम्ही घरच्या घरी बनवू शकणार आहात। त्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतीही वस्तू आणण्याची बिलकुलच गरज नाही। जे वस्तू तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असतील त्याच वस्तूपासून आपण ही क्रीम बनवणार आहोत। ही क्रीम 100% नॅचरल आणि केमिकल फ्री असणार आहे। सो ही क्रीम प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मसूर डाळ घ्यायचा आहे। मसूर डाळीमध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स, आयर्न आणि पोटॅशियम हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, जे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स आणि ब्लेमिशेसला दूर करतं। यामध्ये विटामिन सी आणि फ्लॅवोनाइड्स हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, जे फ्री रॅडिकल्सपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात। 2 चमचे मसूर डाळ आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत। सो तुम्ही इथे बघू शकता मी रात्रभर ही डाळ भिजवून ठेवलेली होती। अगदी छान प्रकारे आपली ही डाळ भिजलेली आहे। याबरोबरच यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि बारीक रेषा ह्या कमी होण्यास मदत होतात। सो या क्रीमसाठी ही डाळ परफेक्टली रेडी आहे। आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। आता नेक्स्ट आपल्याला 7 ते 8 बदाम घ्यायचे आहेत। सो यासाठी बदाम वापरण्याचं कारण असं की बदाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटामिन ई असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि यामध्ये खूप सारे हेल्दी फॅटी ॲसिड्स असतात, जे स्किनसाठी एकदम परफेक्ट इन्ग्रेडियंट ठरतं। यामध्ये स्किन मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात, जे स्किनचा ड्रायनेस दूर करतं आणि स्किनला हायड्रेटेड ठेवतं। चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असेल, त्याबरोबरच चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या, रिंकल्सला देखील दूर करतं। तुम्हाला ग्लोईंग, रेडियंट आणि एकदम सपल अशी स्किन मिळवून देतं। हे बदाम देखील आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आहेत। सो तुम्ही बघू शकता मी रात्रभर हे बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। अशी इझिली याची स्किन आपल्याला पील करता येते। सो जेवढे काही आपण बदाम हे पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते त्याची स्किन आपल्याला पूर्णपणे हे पील करून काढून घ्यायची आहे। सो तुम्ही इथे बघू शकता सगळ्या बदामाच्या वरची जी स्किन असते ती मी पील करून घेतलेली आहे। आता हे बदाम आणि आपण जे भिजवून ठेवलेले मसूर डाळ होतं ते आपल्याला घ्यायचं आहे। आता हे दोन्ही एकत्रितपणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। सो जेवढे आपण 2 चमचे मसूर डाळ ही भिजत घातली होती ते आणि 7 ते 8 बदाम आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि 1 ते 2 चमच पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। जास्त पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाहीये, फक्त 1 ते 2 चमचे पाणी इतकं आपल्याला ब्लेंड करताना यामध्ये ॲड करायचं आहे। सो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पाणी मी हे निथळून काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपल्याला ब्लेंड करून त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। सो तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 चमचे इतकंच मी पाणी ॲड केलेलं आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याची बारीक अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। अशी थिक अशी पेस्ट आपल्याला ब्लेंड केल्यानंतर मिळेल। आता हेच जे ब्लेंड केलेलं आपण पेस्ट आहे ते आपण गाळून घेणार आहोत। आता मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे एखादं स्वच्छ कापड तुम्हाला घ्यायचं आहे, ते त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं, वाटीवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि जे आपण मिक्सचर जे ब्लेंड करून घेतलेलं होतं त्याची पूर्ण पेस्ट आपल्याला या कापडावरती टाकायची आहे। त्यानंतर हे जे पेस्ट आहे ते आपण चांगल्या प्रकारे स्क्वीज करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला आपल्या क्रीमसाठी भेटेल। सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील याची स्मूथ अशी पेस्ट एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। सो असं बोटामध्ये तुम्ही त्याला स्क्वीज करून त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो तुम्ही काढू शकता।
अगदी याची कन्सिस्टन्सी जसं दूध असते ना त्याप्रमाणे दिसत आहे. फक्त दुधाचा रंग हा व्हाईटिश असतो, पण ह्याचा रंग थोडासा पिंकिशमध्ये तुम्हाला दिसेल. सो तुम्ही इथे बघू शकता आपला जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो पूर्णपणे आपण चांगल्या प्रकारे काढून घेतलेला आहे. सो हा जो राहिलेला एक्स्ट्रॅक्ट आहे तो तुम्ही ॲज अ स्क्रब म्हणून यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्ही दूध किंवा दहीसुद्धा ॲड करू शकता. ॲड करून तुमच्या बॉडीवरती किंवा तुमच्या फेसवरती देखील तुम्ही ॲज अ स्क्रब म्हणून यूज करू शकता. सो आता एका रिकाम्या बाउलमध्ये आपल्याला हे जे आपण मसूर डाळीचं आणि बदामाचं जे एक्स्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते आपल्याला 2 चमचे यामध्ये ॲड करायचं आहे. नेक्स्ट यामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेल ॲड करायचा आहे. 2 ते 3 चमचे इतकं ॲलोवेरा जेल आपल्याला यासाठी लागणार आहे. जोपर्यंत त्याला क्रीमी असा टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपण यामध्ये ॲलोवेरा जेल ॲड करणार आहोत. आणि जितकं त्या क्रीमी टेक्स्चरसाठी लागेल तितकं आपल्याला ॲलोवेरा जेल यासाठी यूज करायचं आहे. ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 3 चमचे इतकं ॲलोवेरा जेल तुम्हाला यासाठी लागणार आहे. सो मिक्सचर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हे ढवळत राहायचं आहे, कारण हा थोडासा वॉटर आणि जेल याचं कॉम्बिनेशन आहे. सो दोन्ही मिक्स होईपर्यंत आपल्याला जास्त वेळ हा मिक्सचर आपल्याला हलवत राहायचा आहे. सो तुम्ही इथे बघू शकता फायनली आपला अँटी एजिंग क्रीम हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूपच बटरी सॉफ्ट स्मूथ अशी याची कन्सिस्टन्सी आहे. मी थोडंसं थिनच याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही थोडंसं थिकसुद्धा प्रिपेअर करू शकता. सो तुम्ही इथे बघू शकता मी हातावरती तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे. खूप इझिली स्मूथली तुमच्या स्किनमध्ये हे ब्लेंड होतं, तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तुमच्या स्किनवरती एक नॅचरल असे शाईन आणि रेडियन्स तुमच्या स्किनवरती हे क्रीम देतं. माझ्या हातून एक ब्लंडर झालेला आहे. मी यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल देखील ॲड केलेली आहे, पण ती क्लिप माझ्या हातून मिस झाली. सो त्यामुळे मी यामध्ये ॲड नाही करू शकले. पण तुम्ही एक विटॅमिन ईचा कॅप्सूल यामध्ये जरूर ॲड करा. त्यानंतर तुम्हाला हे मिक्सचर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता तुम्ही एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये हा क्रीम स्टोअर करू शकता. फ्रीजरमध्ये तुम्हाला एका आठवड्यासाठी हा क्रीम स्टोअर करता येणार आहे. 7 दिवसापर्यंत ही क्रीम खूप चांगल्या प्रकारे फ्रीजरमध्ये स्टोअर करता येऊ शकते. ही क्रीम बिलकुलच खराब होणार नाही. सो आणि ह्या क्रीमचं ॲप्लिकेशनबद्दल मी सांगते तुम्हाला. हा क्रीम तुम्ही ॲट नाईटला यूज करू शकता. रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फेस वॉश करून तुम्हाला क्रीम अप्लाय करायचा आहे. थोडासा तुम्हाला चेहऱ्यावरती स्टिकी वाटू शकतो, त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही ही क्रीम लावा. रात्रभर तुमची स्किन ही हील होत असते, रिपेअर होत असते. सो ही क्रीम इफेक्टिवली तुमच्या स्किनवरती वर्क करेल आणि तुम्हाला याचे चांगले बेस्ट रिझल्ट्स मिळतील. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही क्रीम आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.